शक्य झाले नेमकी काय? आज आमच्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये जे 1999 पासून या इकडे राहणारे जे रहिवासी होते त्यांना त्यांची भूखंड असो किंवा घरं त्यांच्या नावानी नव्हती. 99 पासून असलेला त्यांचा जो लढा आहे, आमचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं महायुतीचं सरकार आल्यानंतर जो प्रवास सन्मान्य राणे साहेबांनी 99ला सुरुवात केला, तो आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्याला आकार देण्याचं काम केलेलं आहे. माझ्या दृष्टिकोनातून आतापर्यंत 10%च काम झालेलं आहे. आता फक्त सातबारा यांच्या सगळ्यांच्या नावाने लागलेलं आहे. आता इथे जे सोयीसुविधा पाहिजे, इथली नगरपंचायत जाहीर झाली पाहिजे आणि एकंदरीत इथे शहरासारख्या मिळणारे जे 18 प्रकारचे जे नागरी सुविधा आहेत, ज्या प्रत्येक नागरिकाला द्यायला लागतात, ते सगळ्या मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन म्हणून पालकमंत्री म्हणून आता आम्ही कामाला लागलेलो आहे. जिल्ह्यातील 1200 शेतकऱ्यांची फार्मर आयडी अभावी कर्जमाफी झाली नाही आहे, कसा तोडगा आपण त्याचसाठी आज दुपारी आमचे बावनकुळे साहेबांबरोबर कलेक्टरांबरोबर आमची चर्चा झालेली आहे. त्यासंबंधी लवकरच मी स्वतः बैठक घेऊन त्याच्यावरही तोडगा काढण्याचं काम आमच्याकडून होईल. कुठलाही शेतकरी व आमच्या जिल्ह्यातला वंचित राहणार नाही एवढी काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेऊ. तर इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात उद्या अरविंद केजरीवाल पंतप्रधानांच्या घरावरती लॉंग मार्च काढणार. एक लक्षात घ्या, पंतप्रधानांच्या घराच्या अवतीभोवती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे विषय असतात. आता शेवटी हे जे आमचे विरोधक आहेत त्यांची मानसिक संतुलन त्यांचं एवढं बिघडलेलं आहे की त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतीमध्ये पण चिंता नाही. म्हणजे एक राहुल गांधीजींच्या घरी पंतप्रधान राहिलेले आहेत, दुसरे अरविंद केजरीवाल स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तरीही त्यांना पंतप्रधानांची सुरक्षा ही किती महत्त्वाची असते देशासाठी हेही ज्यांना कळत नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करायची वाटते. मला वाटतं आमचं केंद्र सरकार योग्य पद्धतीने या विषयाला हाताळेल. तर सरकारने मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील 7 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटीलजींचे आमच्या सगळ्यांचा अतिशय उत्तम संवाद आहे. त्यांच्या मनात असलेले प्रत्येक प्रश्न त्यांना कुठेही अगर उशीर झालेला वाटत असेल तर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांच्याबरोबर बसू, मार्ग काढू. शेवटी तेही समाजाचं त्या समाजासाठी प्रश्न सोडवायला प्रयत्न करतायत. आम्हीही मराठा समाजाचे आहोत. आम्हालाही वाटतं की जे काय आमची मुलं मुली आहेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. प्रशासनामध्ये काही 1-2 विषय राहून जातात जे त्यांच्या मागण्या असतील. आम्ही निश्चित पद्धतीने जरांगे पाटलांबरोबर बसून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने काम करू. शेवटी ह्या राज्यामध्ये जे आदरणीय आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच कालावधीमध्ये सर्वात जास्त मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे, सर्वात जास्त त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. म्हणून मला विश्वास आहे मनोज जरांगे पाटलांचे जे काही विषय असतील त्यांनी बिलकुल अस्वस्थ होऊ नये. त्यांना न्याय देण्याचं काम आमचं देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल हा विश्वास तुमच्या माध्यमातून त्यांना देतो. जे आपल्या मोहन भागवत आहे ते जयंती जे आहे युवकांशी संवाद साधणार आहे. तर मला वाटतं राष्ट्र स्वयंसंघ हे राष्ट्र प्रथम मानणाऱ्या एक ते संघटना आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भारत मातेला जे खऱ्या अर्थाने जे त्यांना आम्ही भविष्य मानतो त्यांच्याशी संवाद साधून अगर आपल्या या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे आदरणीय सरसंघचालक अगर भूमिका घेत असतील, संवाद साधत असतील, ते निश्चित पद्धतीने स्वागतार्ह आहे. त्यांच्या त्या संवादामुळे आमचा हिंदू राष्ट्र निश्चित पद्धतीने अजून भक्कम होईल असं मी मानतो. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लागू झाला, आपली पहिली प्रतिक्रिया. बघा, महाराष्ट्र धर्म स्वतंत्र कायदा जो आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही हिंदू समाजाला विश्वास दिलेला की लव जिहाद सारखे जे केसेस होतात त्याला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक सक्षम किंवा सर्वात कडक धर्मस्वतंत्र कायदा आम्ही आणू, धर्मांतर विरोधी कायदा आणू. आणि तसंच आता गेल्या मंत्रिमंडळात अधिवेशनामध्ये धर्मस्वतंत्र कायदा पास झाला आणि मग माननीय राष्ट्रपतींची त्याच्यावर स्वाक्षरी झालेली आहे. आता आमच्या राज्यामध्ये आमच्या कुठल्याही हिंदू माता भगिनींकडे कोणीही जिहादी लव जिहादच्या नावाने वाकड्या नजरेने बघू शकणार नाही.
एवढी ताकद त्या धर्मस्वतंत्र कायद्यामध्ये आहे. आणि म्हणून कुठल्याही माझ्या बहिणीकडे, हिंदू बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर 7 वर्षाची शिक्षाची तरतूद त्या धर्मस्वतंत्र कायद्यामध्ये आहे. म्हणजे 7 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाला बघू पण शकत नाही, एवढी ताकद त्या धर्मस्वतंत्र कायद्यामध्ये आहे. आणि म्हणून मी ह्या कायद्याचं स्वागत करतो. ह्याचं सगळं श्रेय जे राज्यातले असंख्य आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, ज्यांनी दिवस रात्र एक करून हिंदू सकल मोर्चे काढले, हिंदू समाजाला जागवलं, हिंदू समाजामध्ये फिरून खरी परिस्थिती मांडली, असंख्य आमच्या हिंदू बहिणींचं प्राण वाचवलं. या धर्मस्वतंत्र कायद्याचं सगळं श्रेय मी माझ्या त्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला देईन. साहेब, शेवटचा एकच प्रश्न आहे. बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यानंतर आदित्य ठाकरे टीका करताना असं म्हटलं आहे की भाजपला सरकार चालवता येत नाही, पंतप्रधानांच्या विरोधात देशभरात रोष असल्याची टीका त्यांनी केली. एका पोटनिवडणुकीमुळे ह्या लोकांना एवढा आनंद होतो, मग बीएसटीची हे निवडणूक हरले म्हणजे काय मराठी माणसांनी ह्या लोकांना ढुंगणावर लाथ मारून काढलं आम्ही असं म्हणायचं का? बीएसटीची जी निवडणूक हे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन लढले, तोंडावर आपटले, मग मराठी माणसांनी ह्यांना हकलून टाकलं असं म्हणायचं का? पोटनिवडणुकाचा निकाल ठीक आहे, आम्ही लोकांच्या जनमताचा आदर करतो, पण काही महिन्या अगोदर पश्चिम बंगालचा पण निकाल लागला. तो पुराचा राज्य आज भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून काम करतो, म्हणजे तिथे काम करतोय. म्हणून अशा कुठल्या तरी शेमड्या मुलांनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या वरिष्ठांना सांगू नये, तू पहिलं तुझी वरळी सांभाळ, कारण का तुझी 29ला नाडी सोडण्यामध्ये आम्ही सगळेजण सज्ज आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.